प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाई प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी. प्रेमाच्या लाटा या प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. काय झालं अम्मू? हा बरे आहात ना? हो हो ओके सावकाश. अरे बाप ठेवलं उभं करतो. ए धन जरा मला सूप देतेस का? हो टोमॅटो सूप चालेल. हा चालेल कुठलंही चालेल पण थोडंसंच दे. तुमचं डोकं दाबून देऊ का मी? अगं नको मला फक्त डिहायड्रेशन झालंय बाकी काही नाही. बाकी नाही काय हा सलाईन लावावं लागलं म्हणजे हॉस्पिटलमध्ये. अंगातलं पाणी कमी झालं की ग्लुकोज द्यावंच लागतं. मग लिंबू सरबत देऊ दे का तिला? हा ते मीठ साखर पाणी घातलं की ते बरोबर होतं. हा नाही नको मला सूपच दे प्लीज. सूपच द्यायचंय. अम्मू अहो सॉरी आम्ही ते पटवर्धन क्लासमध्ये गेलो होतो ना शिकवणी घ्यायला त्यामुळे मला यायला जमलं नाही आणि आजीने आता मला येऊन सांगितलं. अरे ठीक आहे अरे खरंच काही नाही झालंय मला आणि सगळ्यांनी आपापली कामं करायची. तू काय केलं असतंस तिथे येऊन तरी? नाही आणि मी ह्याला काकेला फोन केला होता त्यांनी फोन उचलला नाही. आय एम ओके. ओके हा आजीने आल्यानंतर मला एवढं झापलं माहितीये ना. तुम्ही सांगायचो अशोय फोन करायचा काम होत राहतात ओम भाऊ. कळलं ना तुम्हाला? माझं काही काम आणि तेवढं महत्वाचं नसतं होतं. जयेश मला ना आवाजाचा त्रास होतोय. मला थोडा झोपू दे. मला उद्या परत कोर्टात उभं राहायचंय. सर साहेब मग फोन घेऊन जाऊ का? म्हणजे सायलेंट वर ठेवतो आणि तुमचे निरोप लिहून घेतो. नाही नको तू राहू दे तुझा. हाय. वाव सही. हाय. सॉरी. जेवलीस का तू? आय नो आज माझी टर्न होती जेवण बनवायची पण सॉरी अगं सोनू बरोबर बाहेर गेले होते ना मला भानच नाही राहिलं. अगं आज त्याला प्रमोशन मिळालं मग तो मला म्हणाला की जेवायला चल मग मी गेले. वाव किती मस्त आहे. आय एम सो हॅपी. तू असं का सांगतेस आणि मला? खरंच खूप सॉरी. नाही मी तुला विचारते तू मला सारखं सारखं सॉरी का म्हणतेस? आणि हो विजयला कॉंग्रॅट सांग माझ्याकडून. सांगते. मला इतकं मस्त वाटतंय ना. आज सोनू पण इतका खुश होता आणि असं प्रमोशन मिळाल्यामुळे ना असं एकदम जबाबदार माणसासारखं वागत होता. मॅच्युअरली बिहेव करत होता. काय छान असं एकदम म्हणजे पुरुष जणू काही. हेरवी कसा बॉईश वागतो ना एकदम. मला म्हणाला आय एम लुकिंग फॉरवर्ड टू अवर मॅरिड लाईफ.
सॉरी. अगं आपण वेगळ्या विषयावरती बोलूया का? तू का मला सारखं सारखं सॉरी म्हणतेस? नाही इशू, मला वाईट वाटतं सारखं. कशाचं? तू इतकी दुःखात असताना मी आपलं माझंच काहीतरी बोलत बसते. ओके, म्हणजे आता मी दुःखात आहे म्हणून तू पण दुःखात राहायचा असं काही नियम आहे का? का माझ्यासाठी सोनूला सोडणार आहेस तू तुझ्या? नाही, तसं नाही. सो तू आता हे सगळं सांगत होतीस ना, तर तुझे डोळे इतके सुंदर दिसत होते. खरंच कसं असतं ना यार, आपली माणसं आपली इतकी जवळ असतात तेव्हा ते इतकी छान दिसतं, ते बघायचंच राहून जातं आपलं. तू तू खूप सुंदर दिसतेस खरंच. मी खूप स्वार्थी आहे ना? तू इतकी दुःखात आहेस आणि नाही रे, खरं तर मी सुखात असता कामाच नाही. माझी एक बाजू इतका त्रास सहन करते आणि माझी दुसरी बाजू आहे ईशा. हो ना, मग आता या दुसऱ्या बाजूने ठरवलंय की आपण आनंदी राहायचं फुल ऑन. खरंच नको काळजी करू. पण हे सांगून तू ऐकणार आहेस? नाही, तू काळजी करतच राहणार. हा भारी असतं ना आशू, आपली इतकी काळजी करणारा एक माणूस सतत आपल्या सोबत आहे, इतक्या जवळ. ते पण काय यार, तुझ्या लग्नापर्यंत. का? मी नेहमीच तुझ्या बरोबर राहीन, लग्न झालं तरी. हो, आणि काही होणार नाहीये तुला. मस्त असणार आहेस. डरने का नाही, बिनधास्त रहने का. शोनू म्हणतो असं कधी कधी. सोनूचे बाबा म्हणायचे असं. मॅटर कसं चाललंय? चांगलं चाललंय. प्रधान सरांनी पुढची तारीख घेतली आज. का? काय झालं? प्रधान सरांनी चालवायला घेतलं? काय घाबरला का तो? नाही नाही, तसं काही नाहीये. बरं नव्हतं त्याला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. देव बरोबर शिक्षा करतो. काय झालं? लूज मोशन, डिहायड्रेट इतकं झालं की सलाईन लावायला लागलं म्हणे. तू फोन केला होतास? मला वाटलं होतं खूप, पण नाही केलं. हा, बरं झालं. हे बघ, परत कोर्टात वगैरे भेटला ना तर विचारत नको बसू त्याला.
गुड नाईट दादा. गुरुजी तुम्ही बाहेर नका ना झोपू, इथेच थांबा. मधू तुझ्याशी काही बोलली का जाताना? बसा ना. काय झालं दादा? घरात कोणीच नाही आहे ना, खूप एकटं वाटतं मला. खूप भीती वाटते मला. हे दादा, मी आहे ना मी. हं? काय ग? हे दादा, तुम्हाला गुरुजी का म्हणते का? कारण तुम्ही माझे गुरुजी आहात. पण मी तुझा नवरा पण आहे ना. हो, पण त्याआधी तुम्ही माझे गुरुजी होता ना. पण ओमिशा कसं एकमेकांना ओमिशा असं नावाने हाक मारतात, तसं तुम्हाला नावाने हाक मार की जयेश. मी कसं तुम्हाला नावानं हाक मारणार? तोंडाने म्हण की एकदा मला तुझं तोंडाने ऐकायचंय, बाकी नाही, बाहेर नाही. आपण दोघं असताना एकदाच म्हणणं जयेश. म्हण की एकदा ना, एकदा जयू. अगं बाई, धनू गो माझी धनू. हे बघ, परत कोर्टात वगैरे भेटला ना तर विचारत नको बसू त्याला. ऍडव्होकेट देशमुख, तुम्ही क्रॉस घेणार आहात? हो सर, माझी कंप्लीट झाली. ओके. ऍडव्होकेट चौधरी, ऍडव्होकेट चौधरी. येस सर. तुम्ही क्रॉस घेणार आहात? युअर मी पहिली क्रॉस डॉक्टर पत्कींची घेऊ इच्छितो. ओके. डॉक्टर पत्की, विटनेस बॉक्स मध्ये या. पूर्ण नाव सांगा. श्रीकांत मार्तंड पत्की, वय? 43 वर्ष. हे ऍफिडेव्हिट तुम्ही सादर केलंय? होय साहेब. यातला मजकूर तुम्ही पूर्णपणे वाचलाय आणि तुम्हाला मान्य आहे? होय साहेब. ऍडव्होकेट चौधरी, सुरू करा. येस युअर. डॉक्टर पत्की, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्ष. तुम्ही काय प्रॅक्टिस करता? मी पेडियाट्रिशियन आहे. साधारणतः तुमचा संसार किती वर्ष तंटारहित चालला होता? साधारणतः 8 ते 9 वर्ष. मग काय झालं? माझ्या बायकोनी माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली.
तिचं असं म्हणणं आहे की नैना थोरात हिच्याशी माझं अफेअर आहे. मग चुकीचं आहे का ते? हो, नैना माझी मानलेली बहीण आहे सर. नैना थोरात कोण आहे? माझ्या प्रॅक्टिसच्या इनिशियल स्टेजमध्ये नैनाने मला खूप निस्वार्थ मदत केली. म्हणजे छोट्या क्लिनिक पासून तर आता मोठ्या हॉस्पिटल पर्यंतचा सगळा प्रवास तिने खूप जवळून पाहिलाय. डॉक्टर पत्की, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. सॉरी. नैना थोरात माझ्याकडे नर्स म्हणून काम करते. मी अजूनही आहे. नाही, म्हणजे 3 वर्षापूर्वी माझ्या बायकोचं आणि तिचं काही कारणावरून भांडण झालं आणि गेल्या 1.5 वर्षापासून ती माझ्यासोबत काम करत नाही. डॉक्टर पत्की, मिसेस पत्कींनी तुम्हाला नैना थोरात यांच्याशी संबंध कमी करायला सांगितलं होतं? हो. तरी तुम्ही संबंध ठेवले? हो, तुम्ही दर महिन्याला त्यांना पैसे पुरवता? कारण त्यांना एक मुलगा आहे. आणि डॉक्टर पत्की, हो किंवा नाही? ऍडव्होकेट चौधरी, यू कॅनॉट शाउट एट द विटनेस. I'm sorry. Continue. I'm sorry, Dr. Patki. I'm sorry. मी राघव. प्लीज आन्सर. हो, मी तिला पैसे देतो. तिला रेग्युलर पगार आहे तरीही मी तिला पैसे देतो. बट लेट मी एक्सप्लेन युअर ऑनर. नैनाला एक लहान मुलगा आहे. तिचे पती अकाली गेले, त्यामुळे ती निराधार झाली आहे आणि अजूनही खूप फायनान्शियल क्रायसिस आहेत सर. म्हणून मी मदत म्हणून पैसे दिले. डॉक्टर पत्की, तुम्ही नैनांना हे पाठवले, मेल्स पाठवले? हो. त्या मेल्सवरनं हे सिद्ध होतं की तुमचं आणि नैना थोरात यांचा अफेअर आहे. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ज्या मेल्स वरून हे विधान करतात त्या मेल्स त्यांनी कृपया कोर्टात सादर कराव्यात. तुमची क्रॉस घेऊन झाली आहे ना साहेब? ही ट्रिक आहे लिंक तोडण्याची. मी इथे कष्टाने लिंक जोडतोय. ऍडव्होकेट देशमुख, प्लीज सिट डाऊन. प्रोसीड. हा, तर मी कुठे होतो? मेल्स. तर डॉक्टर पत्की, तुमच्या बायकोला तुम्ही या मेल्स बद्दल किंवा तुमच्या आणि नैना यांच्या नात्याबद्दल कधीही मोकळेपणाने सांगितलं नाहीत असं माझं म्हणणं आहे. हे खोटं आहे. मी तिच्याशी वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने माझं कधीच ऐकून घेतलं नाही. माझं कुटुंब तुमच्यासारखं असं एकत्र नाहीये. तुला वाटतंय तशी ही माणसं नाही आहेत का? अतिशय गोड आणि साधी माणसं आहेत ती. तू का असं बोलतोयस? पण ते त्यांचं खरं रूप नाहीये, ते नाटकं करतायत. बस. मिस्टर पत्की, श्रीमती थोरात तुमच्याकडे कामाला लागल्या तेव्हा त्या प्रेग्नंट नव्हत्या. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा त्या कामाला लागल्या त्यानंतर त्या प्रेग्नंट झाल्या, बरोबर? हो. तुम्ही कधी फॅमिली प्लॅनिंग केलं नाहीत का?
केलं होतं, पण काही मेडिकल प्रॉब्लेममुळे माझ्या बायकोचं गर्भाशय काढावं लागलं. त्यामुळे आम्हाला मूल होऊ शकत नाही. त्यानंतर मिसेस पत्की यांचं काय वागणं होतं? ती खूप डिप्रेस असायची. पॉइंट टू बी नोटेड, युअर मिस्टर पत्की, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला याची कल्पना आली होती तुमच्या मिसेसना कधी मूल होऊ शकत नाही, म्हणून श्रीमती थोरात यांच्यात तुम्ही इंटरेस्ट वाढवलात आणि त्यांच्या मुलात तुम्ही तुमचं मूल शोधायला लागलात. डॉक्टर पत्की, तुमचा हा सायलेन्स कोर्टाने रेकॉर्डवर घ्यायचा का? na 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 na